पहिला मासा मिळाला आहे आणि आता मासे मिळायला सुरुवात झालेली आहे. हॅलो गाईज, मी पार्थ तुरेकर स्वागत करतो आपल्या पार्थ तुरेकर ब्लॉग्स या चॅनलवरती. तर गाईज, आज आहे हॉलिडे आणि आजचा प्लॅन असा आहे की घरून मासे पकडण्याचा. सो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार की आम्ही कसे घरून मासे पकडलेले. सो सेम त्यासारखंच आम्ही आजसुद्धा जाणार आहोत डिगसला मासे पकडण्यासाठी. तर ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. चला. आता माझ्याबरोबर आहे दादा आणि मी आणि दादा आलो आहोत पुरा बाजारपेठेत घरी घेण्यासाठी. पोचले वाटतं. बघूया आता आम्ही दुकानात जाऊ, घरी वगैरे शोधू. तर बघूया कोणती चांगली घरे असतील ते बघितली मग डिगसला जाऊ. चला तर ब्लॉग बघत राहा. हो, त्यावेळेस तुला मी फायनली गाईज आता आम्ही डिगसला पोचलेलो आहोत आणि आम्ही आता घरी बनवायला स्टार्ट केलेली आहे. तर तुम्हाला एकदा साहित्य काय काय गोळा केलं आहे ते दाखवतो. इकडे सगळे मानगे ठेवलेले आहेत आणि बाजारातून आम्ही हे विकत आणले आहेत घरी. हे पण एकदा बघून घ्या. तर दादा इकडे बघतोय कशी घरी बनवायची ते मोबाईलमध्ये आणि इतकं सारं आता गोळा केलं आहे. तर वाजल्यात दुपारचे 2. तर मस्तपैकी जेवण घेऊन आम्ही घरी बनवायला घेणार. तर व्हिडिओ बघत राहा आणि मजा येत असेल तुम्हाला व्हिडिओ बघायला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली गाईस, तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला आता एक मजेदार गोष्ट दाखवतो. इकडे आमची एक घरी बनवून रेडी झालेली आहे आणि इकडे दादा आणि जिजी आका घरी बनवत आहेत. तर मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर नाना आजोबा आम्हाला मदत करत होते घरी बनवण्यासाठी आणि ह्यावेळी जिजी आका आम्हाला मदत करतात घरी बनवण्यासाठी. काहीच तर आता आम्ही बाहेर पडलो आहोत मासे पकडायला जाण्यासाठी आणि माझ्यासोबत आहेत गड्डू आणि आर्याजी सुद्धा आली आहेत. तर आता आम्ही जातो आहोत मासे पकडायला. समोर चालतोय. दादाकडे आहेत 2 घरी, माझ्याकडे एक आहे आणि एक गड्डूकडे पण आहे. तर तुम्हाला तळ दाखवतो थांबा. तर गाईज बघू शकता तळ्याचा व्ह्यू. ही चालली आहेत पुढे गाईज. तर विषय असा आला आहे की ते सगळेजण पुढे गेले आहेत आणि पाऊस येणार असं वाटत होतं म्हणून मी तर गेलो परत एकदा रेनकोट आणण्यासाठी घरी. तर आता मी पाठी राहिलो आहे आणि थांबा तुम्हाला ते दाखवतो. गाईज बघू शकतात त्या साईडला वाटतं घरी टाकून उभे आहेत आणि हे आहे डिगस तलाव. तर गाईज तुम्हाला माहिती नसेल तर हा रस्ता डायरेक्ट तळ्यातून जातो. तर सुरुवातीला कसं होतं, ज्यावेळी तळं नव्हतं त्यावेळी इकडून एसटी वगैरे जायच्या. अच्छा. पण कालांतराने इकडे तळं तयार झालं त्यामुळे हा रस्ता पाण्यात गेला. तर असा हा या तळ्याचा इतिहास आहे. तर तुम्ही बघू शकता मॅन वर्सेस वाईल्ड करत आम्ही आता मेन त्या पोझिशनवर जातो आहे जिकडून बऱ्यापैकी करून मासे मिळू शकतात. पाठी आर्या आणि गड्डूसुद्धा येत आहेत आणि दादा आणि जिजी आका पुढे गेले आहेत. तर पटापट जावं लागेल. आता वाजल्या दुपारचे 3:30. तर संध्याकाळ होत नाही तोपर्यंत गाईज आम्ही इकडे मासे पकडणार. वाट तुम्हाला दाखवतो बघा. तर गाईज कशा वाट्या कुट्यातून आम्हाला जावं लागतं आहे. डेंजरच आहे वाट जरा. हो बाई बघून हळूहळू चला पुढे. तर फायनली आता आम्ही डेस्टिनेशनवरती आलेलो आहोत आणि इकडे मस्तपैकी असं बसायला सुद्धा जागा मिळालेली आहे आणि त्या साईडला घरी वगैरे टाकून दादांची जागा उभे आहेत. गड्डू आणि इकडे बसले तुम्हाला दाखवतो ते कशी काय इकडे पोझिशनिंग आहे सगळ्यांची. आणि वातावरण म्हणशाल तर जोरदार वारा सुटला आणि मजा येते आहे. तर बघा एकदा सीन बघा तुम्हीच. असा सीन आहे. ह्या साईडला डोंगर आहेत आणि इकडे गड्डू आणि आर्याजी बसले आहेत एक घरी टाकून. तिकडे जिजाकांकडे एक घरी आहे आणि दादाकडे आहे. तर आपल्यासोबत पहिल्यांदाच गड्डू आणि आर्या दिदी आले. तर त्यांना विचारा त्यांना कसं वाटतं आहे. आर्या दिदी
तर तू पहिल्यांदाच आमच्यासोबत मासे पकडायला आली आहेस. मी खूप वेळा आली आहे मासे पकडायला. हा, पण तुला काय वाटते आपल्याला ह्यावेळी मासे मिळतील की नाही? मासे मिळण्याची जरा कमी शक्यता वाटते, कारण जोरदार वारा आणि हे पाणी सगळं हलतंय त्यामुळे. पाणी हलतंय काय ग, वाटे कुठे ना आलीच काय तू? तर असा काही सगळा सीन आहे. वाटे कुठे ना आल्यामुळे तू हल्ली पाणी हलल्यामुळे मासे पुढे पुढे धावत आहेत, त्यामुळे पाणी हलतंय. हा, तर मजाकची गोष्ट होती आईच. तर वातावरण एक नंबर आहे आणि डोंगर बघा, एन्जॉय करा. A few moments later. काहीच तर आमची आता बोनी झालेली आहे. 20 मिनटं लगातार फिशिंग केल्यानंतर आम्हाला एक मासा मिळाला आहे. अरे हे तुम्हाला दाखवेल, दाखव नीट दाखव. तर काहीच तुम्ही बघू शकता, खवळा मासा मिळाला आहे वाटतं. वेगळंच आहे ते, पंख वेगळे बघा काहीच पहिला मासा मिळाला आहे आणि आता मासे मिळायला सुरुवात झालेली आहे. जिजे आकांना मिळाला आहे तो मासा. खायचं असतं हा. ऑरेंज फेदर खवळा आहे. क्या बात कर रहे हैं? खूप वेळ फिशिंग केल्यानंतर आम्हाला फक्त एकच मासा मिळाला आहे. तर दाखवतो तुम्हाला. मगातपासून आम्ही त्या साईडला फिशिंग करत होतो, पण आम्हाला काय जास्ती मासे मिळाले नाहीत त्या साईडला. मग आम्ही तिकडून फिरून आता परत ह्या साईडला आलो आहे. तर आता आमची टेक्निक आहे, आम्ही आता पीठ आणलं आहे, तर ते पिठाचा गोळा करून आम्ही पाण्यात टाकणार आणि ते मासे खायला येतील अशी टेक्निक आहे. तर बघूया आम्हाला ते करून सुद्धा मासे मिळत आहेत का. मिळाले तर काय ठीक आहे, नाही तर मग आम्ही घरी जाणार. तर असा आताचा पुढचा प्लॅन आहे. तर वाजल्या 5:30, पावणे 7 वाजेपर्यंत आम्ही इकडे फिशिंग करायचा प्रयत्न राहील. नंतर मग आम्ही घरी जाणार. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. तर गाईज मगाचपासून आम्ही काढू लावून घरी टाकत होतो पाण्यामध्ये. तर आता आम्ही पिठाचे गोळे बनवतो आहोत. तर हे पिठाचे गोळे पीठ लावणार घरीला आणि मग आम्ही घरी पूर्ण एकदा पाण्यात टाकणार. तर असा पुढचा प्लॅन आहे. तर मग मासे त्यांना येऊन ते पीठ खाण्यासाठी येतील आणि फसतील, मग आम्ही त्यांना असं पकडू. गाईज तर आता संध्याकाळच्या वाजले आहेत 6:45 आणि आता आम्ही मस्तपैकी फिशिंग वगैरे करून आलेलो आहोत. खूप धमाल मजा केली, खूप मजा आली. सो आता वेळ आहे ती व्लॉग एंड करण्याची. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर असेच मी नवीन व्लॉग घेऊन येत राहीन. तर लाईक करा. बाय बाय.